नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय हा इकडे रमाला बोलत असतो की तू पहिलं तुझ्या घरी जा आणि तिथे सांग की हा मुलगा तू पसंत केलेला आहे आणि मग त्यांना सांग की तू याला पसंत केलेला आहे, तू याच्याशी लग्न करणार आहेस आणि त्यानंतर मग याच्याबरोबर डेटवर जा. रमाला मात्र खूप राग येत असतो आणि अक्षय हे बोलतो यामुळं रमाला जास्तच त्रास होत असतो. रमा खूपच चिडलेली असते, परंतु ती काहीही न बोलता आता घराच्या बाहेर पडू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाला तयार व्हायला अक्षयने पाठवलेलं आहे आणि हे सर्व शशिकांत मुद्दामहून करत आहे. शशिकांत हे सगळं मुद्दामहून करतोय ही गोष्ट मात्र अक्षयच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा वरती रागानच निघून गेलेली असते आणि शशिकांत मात्र इकडे मजा घेत असतो. त्याला बघायचं असतं की हे सगळं जे काय होत आहे ते व्यवस्थित होत आहे का, अक्षयला काय आठवतंय का, या गोष्टींचा विचार इकडे शशिकांत करू लागलेला असतो. त्यानंतर रमा तिची बॅग घेते आणि बाहेर येते. बाहेर आल्यानंतर सनीने मात्र आता पैसे घेतलेले असतात. सनीने ठरवलेलं असतं, म्हणजे जसं शशिकांत सांगत आहे त्या पद्धतीने सनी हा रमासोबत वागत असतो. आणि मग सनी रमाला म्हणतो की चल. रमा म्हणते की हां चलायचंच आहे, चल निघ, असं रमा त्याला बोलत असते. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आता रिक्षेत बसल्यावर तुला सांगतो किती मजा येणार आहे ते. त्याला असं वाटत असतं की आता रिक्षात बसून आपण दोघांनी एकत्र जायचं आहे आणि खूपच मजा येणार आहे, खूप आनंद लुटायचा आहे, म्हणजे त्याला रमाबरोबर घाणेरडं वागता येईल असा त्याचा विचार असतो. इकडे अक्षयने रमाच्या घरी फोन केलेला आहे. पंकज काका, मंगलमावशी आणि कावेरीला सांगितलेलं आहे की फुल बॅटिंग करायची आहे आज आणि बॉलर कसा आहे तुम्हाला माहिती आहे, सगळे नो बॉल असणार आहेत आणि फुल बॅटिंग करून तुम्हाला चालायचं आहे. काहीही झालं तरी तुम्हाला थांबायचं नाही, म्हणजे रमाने आता सर्वांच्या समोर मान्य करावं की माझं लग्न झालेलं आहे आणि मी काहीही झालं तरी मी ऐकणार नाही, हे त्यानं त्याचं अपेक्षित असतं. म्हणून अक्षय हे सर्व करत असतो. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. इकडे रमा किचनमध्ये असते, तर किचनमध्ये तिथे आलेला असतो तो म्हणजे सनी. सनी म्हणत असतो काय खाल भारी दिसत होतीस, हॉट दिसत होती, या भाषेमध्ये तो रमाशी बोलत असतो. तेव्हा मात्र रमा म्हणत असते काय चालले, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्ही माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू का मिक्स केली, हे सगळं रमा बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो मी कुठं दारू मिक्स केली तुझ्या कोल्ड्रिंकमध्ये, मी कुठं काय केलेलं आहे. त्यावेळेस रमा म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्हीच माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिक्स केलेली आहे. आणि तो वेडासारखा ओरडत असतो अगं काय पण काय बोलतेस तू, हे सगळं माझ्यावर काय आरोप करते, बरं मला चहा दे. रमाला त्याचं वागणं अजिबात आवडत नसतं. रमा म्हणत असते की काय हा माणूस आहे. रमाला सहनच होत नसतं, रमाला पटतच नसतात ह्या गोष्टी, पण रमा शांतच राहत असते. रमाचं असं म्हणणं असतं की ठीक आहे बरं जाऊ दे, आपण असं विचार करून सोडून देऊन रमा प्रत्येक वेळेस त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण हा माणूस मात्र रमाशी जराही नीट वागत नसतो. या गोष्टीचा रमाला मात्र त्रास होत असतो आणि रमा त्याला म्हणत असते की काय पाहिजे नक्की, तर तो म्हणतो की चहा. मग रमा त्याला चहा देते आणि म्हणते की हा चहा घ्यायचं आणि निघायचं इथून. तो चहा पितो आणि म्हणतो हा काय चहा का, असला चहा असतो का, मला असला चहा नको आहे, मला दुसरा चहा करून दे. रमा म्हणते काय झालं, काय कमी आहे त्याच्यामध्ये. तेव्हा तो सांगतो की त्याच्यात साखर नाही आहे. रमा म्हणते तिथे टेबलवरती साखरेचा डबा आहे ना, तो दिसतोय ना, तिथे जायचं, त्यातली पाहिजे तेवढी साखर त्यात टाकायची आणि तो चहा ढोसायचा. पण सनीला मात्र हे मान्य नसतं. तो म्हणत असतो काय अगं तू दे ना मला चहा, तुझ्या हातांनी मला त्यात दे ना साखर, असं तो रमाला म्हणत असतो. रमाला म्हणत असतो की प्लीज दे ना साखर. तो रमाशी अगदी चाळे करण्यासारखं बोलत असतो. रमाला त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि रमाला हे सहनच होत नसतं की हा माणूस इतका घाणेरडा, इतक्या खालच्या थराला जाऊन कसा वागू शकतो, हे रमाला मान्यच होत नसतं. तो म्हणत असतो की तू काय कर माहिती आहे का, तो चहाचा तिथला साखरेचा डब्बा आहे ना तो खूपच लांब आहे, मला काय वाटतं माहिती आहे का, तू काय करावं, तुझे जे गोड ओठ आहेत ना ते ओठ या चहाच्या कपामध्ये बुडवावेत आणि मला तो चहा तू द्यावा, तो चहा खरं तर गोड असणार आहे. हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे रमाला राग आलेला असतो आणि रमा म्हणत असते की असं आहे का. पण रमा आता त्याची चांगलीच मजा घ्यायचं ठरवते, कारण रमाला माहिती असतं की हा माणूस काय आहे. म्हणून रमा तिथे त्याला म्हणते की ठीक आहे आणि रमाला म्हणते की रमा त्याला गोड बोलू लागते, त्याला म्हणू लागते की तुला चहामध्ये साखरच हवी आहे ना,
तेव्हा रमा त्याला म्हणते की ठीक आहे, देते साखर. रमा खूप गोड बोलत असते आणि मग रमा त्याला साखर देते. रमा ज्या पद्धतीनं त्याला साखर देते ती पद्धत पाहून त्याला असं वाटत असतं की खरंच ही माझ्याशी खूपच छान वागायला लागलेली आहे असं त्याला वाटत असतं आणि तो तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो चहा दिलेला असतो तो पाहून त्याचं तोंड अक्षरशः भाजलेलं असतं आणि तो ओरडायला सुरुवात करतो, अगं हा तिखट चहा आहे. रमाने शेवटी त्याला दाखवून दिलेलं असतं की मी इथली लवंगी मिरची आहे आणि मी कशी वागणार हे मी ठरवणार आहे असं रमाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर रमाने तेच केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा त्याच्याशी ज्या पद्धतीनं वागत असते त्या पद्धतीमुळं त्याला त्रास जरी होत असला तरी रमाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी ह्या माणसाला अद्दल घडवायचीच आहे. आणि रमा मग हातामध्ये चाकू घेते आणि सांगते की निघायचं आत्ताच्या आत्ता इथून, कारण मी तुमची मनधरणी तयार करायला इथं तयार नाही असं रमाने ठरवलेलं असतं. आणि त्याला ती जायला सांगत असते आणि अक्षरशः तो तिखट चहा त्याला प्यायला दिलेला असतो आणि रमा मात्र त्याच्याकडे पाहून मजा घेत असते. रमाला खूप छान वाटत असतं. रमाला वाटत असतं की काहीही झालं तरी आता याची चांगलीच मजा घ्यायची आहे आणि याची वाट लावायची असते असं रमाने ठरवलेलं आहे. म्हणून तर रमा तशा पद्धतीचा चहा त्याला पाजत आहे आणि रमा मात्र खूपच हसत आहे. रमाला खूप छान वाटत आहे. फायनली रमा अगदी आनंदाने हसलेली आहे, कारण त्या सनीची कशी वाट लावायची हे रमाला चांगलंच माहिती आहे. रमाने चांगले चहामध्ये 3 ते 4 चमचे मिरची पावडर टाकलेली असते, म्हणजे मिरचीची भुकटी मिक्स केलेली असते आणि ती भुकटी टाकलेला चहा त्याला प्यायला दिलेला असतो. सनी वेड्यासारखं वागत असतो. रमाला जाणवत असतं की घरातलं कोणीच माझ्या मदतीला येत नाही, अक्षयही माझ्या मदतीला येत नाही. या गोष्टीचा त्रास खरं तर रमालाही खूप होत असतो. परंतु रमा म्हणत असते की ठीक आहे, कारण मला जर कोणी माझ्या मदतीला येत नसेल तर मला स्वतःला स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे, मलाच निर्णय घ्यावे लागणार आहेत, माझ्या बाबतीतला विचार मलाच करावा लागणार आहे असं रमाने ठरवलेलं असतं. आणि रमा त्या पद्धतीने विचार करत ती राहत असते. आणि इकडे सनीची वाट लावलेली असते आणि सनीला चांगलीच रमाने अद्दल घडवलेली असते. सनीला दाखवून दिलेलं असतं की तो काय आहे आणि त्याची लायकी काय आहे हे रमाने सनीला चांगलंच दाखवून दिलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सनी आता तिथे रागात उभा असतो आणि रमा तिथून निघून जाते. तर रमा निघून गेलेली आहे. त्यामुळे सनी म्हणतो की ठीक आहे, आज तू सुटली आहे पण नंतर तरी सापडशीलच ना, मी तुला सोडणार नाही असं सनीचं म्हणणं असतं. आणि सनी त्याच पद्धतीनं वागत असतो. रमाला त्रास होतो ह्या गोष्टींचा, पण रमा आता ठरवलेलं असतं की आता अक्षयला जो बदल रमामध्ये हवा असतो तो बदल रमामध्ये अक्षयला दिसू लागलेला असतो आणि अक्षयलाही छान वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सनी तिच्याकडे पाहतच राहतो. त्याचं तोंड चांगलंच भाजलेलं असतं, त्याची वाट लागलेली असते आणि सनी मात्र त्याच्याकडे पाहतच असतो. इकडे सनी तसाच किचनमध्ये उभा आहे आणि टेरेसवरती अक्षय आणि आनंद दोघंही बॉल एकमेकांकडे टाकत आहेत, म्हणजे अक्षयची फिजिओथेरपी पण होईल आणि त्याचबरोबर इकडे अक्षयचा व्यायामही होत आहे आणि त्यांच्या दोघांचा खेळही होत आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आनंद पण तेच बोलत असतो. त्यानंतर आनंद म्हणतो, अभ्यामध्ये जो बदल झाला आहे ना तो खरंच खूप जबरदस्त आहे. तसं म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो, हो ना रे, कारण वाटलं नव्हतं, कारण काल एवढी दारू तिथं होती पण अभ्याने दारूच्या ग्लासाला थेंबाला स्पर्शही केला नाही. हे अक्षय जेव्हा बोलत असतो तेव्हा आनंद म्हणतो, हो ना, कारण अक्षय नंतर बोलतो की माहिती आहे ना काही दिवसांपूर्वी काय घडलं होतं. इकडे अभ्याने अर्थाला दारू पाजलेली होती. ही सगळी गोष्ट जेव्हा अक्षयच्या डोक्यात येते आणि अक्षय बोलून दाखवतो तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणजे या आनंदला. काहीही झालं तरी आनंदचं असं म्हणणं असतं की आता अक्षय असं कसं काय बोलला, ही तर गोष्ट रिसेंटली घडलेली होती आणि मग अक्षय असं कसं काय बोलू शकलेलं आहे, हे कसं काय शक्य झालेलं आहे, हे सगळं ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आनंदला धक्का बसतो. आनंद म्हणतो, अक्षय तू आता काय बोललास रे? अक्षय म्हणतो, काही नाही रे दादा, मी काहीच नाही बोललेलो. त्यानंतर अक्षय हसत असतो आणि म्हणत असतो, नाही रे, अभ्याच्या दारूबद्दल आपण बोलत होतो ना, तेच चालू होतं, बाकी असं मी काहीच नाही बोललेलो असं तो बोलत असतो. आणि त्यानंतर अक्षयच्या लक्षात येतं की चुकून तो बोलू गेलेला आहे.
पण आनंदला मात्र खात्री पटलेली असते की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं आहे. अक्षयला आठवतंय का का अक्षय आठवण्याचं नाटक करतोय, हे सगळं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदला खात्री पटलेली असते की नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे आणि आनंद अक्षयकडे पाहू लागतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय म्हणतो ठीक आहे आपण आता जाऊया, असं म्हणत अक्षय तिथून निघालेला असतो आणि आनंदच्या डोक्यातून हे विचार काही जात नसतात. आनंदला वाटत आहे की एकतर अक्षय सगळं विसरले, हे नाटक करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर त्याला सगळं कुठंतरी थोडं थोडं आठवत असेल किंवा तो विसरण्याचं नाटक करतोय. ही खात्री मात्र इकडे आनंदला पटलेली असते. आनंद म्हणतो की अक्षय आणि तो तसाच तिथून निघून गेलेला असतो. आनंद मात्र विचार करत असतो की ठीक आहे, आत्ता आपल्याला जमलं नाही आहे ना विचारायला, आपण नंतर विचारूया, असा विचार आता आनंदने केलेला असतो. पण आता अक्षयला हे सगळं विचारल्याशिवाय आनंद काही शांत राहणार नसतो. त्याला बघायचं असतं की अक्षयची मेमरी परत आलेली आहे का, अक्षयला गोष्टी आठवत आहेत का, यासाठीच त्याचं हे सगळं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि रेवा बोलत असतात. रेवा निघालेली असते. अक्षय म्हणत असतो इकडे आनंदला की रेवा जात आहे, मी तिला सँड अप करून येतो, असं म्हणत तो खाली येत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अभि रेवाला म्हणत असतो तुला काहीच वाटत नाही आहे का, आपलं लग्न झालेलं आहे, आपण एकमेकांना वेळ देत नाही, आपल्याला एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि मग मी तुला सोडायला येतो ना, तेव्हा तू सांगितलं होतं ना मी गिझरवाला दुरुस्तीसाठी पाठवलं होतं, त्याच्याकडून तुला समजलंच असेल. रेवा म्हणते हो, पण मला त्या फ्लॅटवर एकटीला राहू वाटत नाही, तुम्ही सगळेजण इथे मजा करत असताना. तेव्हा अभि म्हणतो आपला कधीतरी विचार कर ना. त्यावेळेस अभि असं म्हटल्यावर रेवा मात्र म्हणत असते की काय करू ह्या अभिचं. अभि म्हणतो की मी सोडायला येऊ का तुला. रेवा म्हणते नाही नको. तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि रेवाला म्हणू लागतो तू निघाली आहेस का. रेवा म्हणते की हो, तू सोडायला येतोस का मला अक्षय, असं मुद्दा होऊनच ती रेवा अभिला म्हणते. तेव्हा अक्षयला म्हणते, तेव्हा अक्षय म्हणतो नाही माझा हात दुखतोय त्यामुळं मी येणार नाही, असं म्हटल्यानंतर अभिला अक्षय म्हणतो की अभ्या तू सोडतोस ना. तेव्हा रेवा म्हणते की त्या रेवाची काही हरकत नसेल तर अभि आता सोडायला तयार झालेला असतो, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि ते अक्षयने रेवाला तोंडावर पाडलेलं असतं, तिला दाखवून दिलेलं असतं की तुझी तीच लायकी आहे आणि तुला सोडायला आता तिथे अभि येत आहे, तू अभिबरोबरच जा, असं जवळजवळ अक्षयने त्याला दिलं सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि निघालेला असतो, अभिच्या पाठी रेवा निघालेली असते. म्हणजे अभिला इथे त्या रेवासोबत वेळ घालवायचा असतो. रेवा म्हणत असते ह्या अभिने दारू सोडलेली दिसते, पण हे असं घडलं तर खूपच वाईट होणार आहे, हे असं घडता कामा नये, काहीही झालं तरी हे असं घडायला नको आहे, असं ती म्हणत आहे. आणि तिला कुठंतरी वाटत आहे की नाही काहीतरी चुकत आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अभिला आज कशी वाट लावते, त्याला पूर्ण दारूमध्ये बुडवते, हे सगळं रेवाने ठरवलेलं असतं. त्यानंतर अक्षय येतो आणि पाहतो तर काय, अक्षय रमाकडे पाहत असतो. रमा किचनमध्ये येऊन झोपलेली असते, कारण रमाने दारू पिलेली आहे म्हणून तिला शिक्षा दिलेली असते की अर्थासोबत तिने झोपायचं नाही तर तिने किचनमध्ये झोपायचं आहे. आणि मग अक्षय येतो आणि पाहतो रमा किचनमध्ये हंतरून टाकून झोपलेली आहे. अक्षयला खूप वाईट वाटतं. अक्षय म्हणतो की लवकरच या सगळ्याचा पर्दाफाश होणार आहे, मला खूप त्रास होतोय रमा, तुला या सगळ्या गोष्टी अशा कराव्या लागत आहेत, मला खूप वाईट वाटत आहे, हे सगळं अक्षय बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की लवकरच हे सगळं संपणार आहे. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि सीमा म्हणू लागते की तुला काय वाटतं अक्षय, रमाने काही स्वतःहून दारू पिलेली होती का, तरीही आज तिला ही शिक्षा भोगावी लागत आहे आणि हे सगळं कोणामुळे होत आहे. अरे मला सांग, आई पण दारू पितातच ना, रेवा पिऊन येते, अभि पिऊन येतो, शशिकांत पण पितात, तरीही त्यांना ही शिक्षा नाही, पण रमाला मात्र ही शिक्षा होत आहे. ही गोष्ट मात्र इकडे सीमाला मान्य नसते. सीमा म्हणत असते की अक्षय बघ बाबा तूच, मला काही हे पटत नाही, काहीही झालं तरी मला हे सगळं असं वाटतंय की आपण ही वाटच लावली पाहिजे आणि काहीही झालं तरी आपल्याला विचार केला पाहिजे की नक्की काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं विचार करायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे रमाचं असं
म्हणणं असतं की काही हरकत नाही, आणि इकडे सीमा म्हणत असते की अक्षय, मला तुझं जे काही वागणं आहे ते अजिबात पटत नाही, कारण तुझ्यामध्ये ती माणुसकी राहिलेली नाही आहे. माझा पहिला अक्षय जो होता तो मला आत्ता अजूनही मिळत नाही आहे. पहिला अक्षय माझा कसा होता हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. मला माझा पहिला अक्षय परत हवा आहे. आणि शशिकांत मुकादम हे सगळं बाहेरून पाहत असतो आणि त्याला असं वाटत असतं की अक्षयची मेमरी तर परत आलेली नाही ना, म्हणून तो या सगळ्या गोष्टी मुद्दाम करत आहे. तो म्हणत आहे की नाही, माझा बछड्या जो पहिला होता तो तसा कधीच मिळणार नाही, काही झालं तरी मी आता त्याला घडवत आहे, असं हे सगळं शशिकांत मुकादम बोलत असतो. आणि शशिकांत मुकादमला असं वाटत असतं की काही झालं तरी अक्षय हा असाच राहिला पाहिजे आणि त्याचं लवकरच आता रेवासोबत लग्न करायचं आहे आणि या रमाला घरातून हाकलून द्यायचं आहे. सीमाला खूप राग आलेला असतो. अक्षय म्हणतो, अगं जे काही घडलंय त्याचं मला वाईटही वाटतंय. कामवाल्या मावशींना असं बाहेर नाही झोपायला लावलं पाहिजे, पण मी काहीच नाही करू शकत ना या गोष्टीला, असं अक्षय बोलत असतो. तेव्हा सीमा म्हणत असते की स्टँड तर घेता येतो ना, पण तू तोही घेत नाही. अक्षय सीमाकडे म्हणत असतो की मी तसाच आहे, तुला माहिती आहे ना, अशी तू वागत जाऊ नकोस. मग ते शशिकांत मुकादम माहिती आहे ना तुला कसे बोलत असतात, मला ते अजिबात आवडत नाही आहे, असं तो सीमाला बोलत असतो. पण सीमाच्या डोक्यात असं चालू असतं की अरे अक्षय, तू असा काय विचार करतोयस, काहीही झालं तरी आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा विचार केला पाहिजे, असं सीमाला वाटत असतं. परंतु सीमा मात्र ते स्पष्टपणे बोलू शकलेली नसते. आणि अक्षय रूममध्ये येतो. अक्षय स्वतःचं अंथरूण घेतो आणि तो अंथरूण आता खाली टाकतो आणि खाली झोपू लागतो. कारण तो म्हणतो की नाही रमा, आज माझ्यामुळं तुला खाली झोपायला लागलेलं आहे, त्यामुळं मीही आज तुझ्यासाठी खालीच झोपणार आहे. तो म्हणतो की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुलाही माहिती आहे, असं अक्षय म्हणत असतो. त्यानंतर अक्षय अंथरूण टाकून आता बेडच्या तिथे शेजारी खाली झोपलेला असतो. अक्षयला खूप वाईट वाटत असतं. अक्षयला वाटत असतं की जे काय घडत आहे ते खूपच वाईट आहे. अशा पद्धतीने रमासोबत नाही घडलं पाहिजे. रमा, माझ्यामुळं तुला त्रास होतोय, पण लवकरच हा त्रास आता संपणार आहे. काहीही झालं तरी मी तुला ह्या त्रासातून लवकरच मुक्त करणार आहे, असं अक्षयचं म्हणणं असतं. आणि अक्षय आता या सगळ्यासाठी पुढचं प्लॅनिंग करत असतो आणि त्यामध्ये तो विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच तो तसाच तिथे झोपी जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंद अक्षयच्या रूमकडे आलेला असतो आणि तो पाहतो तर अक्षय खाली झोपलेला असतो. आनंदला हे माहिती आहे की रमाही खाली झोपलेली आहे. मग आनंद म्हणू लागतो, म्हणजे रमा तिथे खाली झोपलेली आहे. अक्षयला या गोष्टीचं वाईट वाटत आहे, रमाला शिक्षा मिळालेली आहे म्हणून अक्षय स्वतःला शिक्षा करून घेत आहे. आणि त्याचवेळी आनंदच्या लक्षात येतं की मगाशी पण अक्षय बोलला काय, अर्थाला अभियाने दारू पाजण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे अक्षयला आठवत आहे किंवा अक्षयची मेमरी गेलेलीच नाही, हे सगळं आनंदच्या लक्षात येतं. आणि आनंद मग अक्षयकडे येतो आणि अक्षयशी बोलू लागतो. अक्षयला म्हणू लागतो की अक्षय, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अक्षयला तो म्हणतो की काय झालं, तू असं खाली का झोपला आहेस. तेव्हा अक्षय म्हणतो, अरे जरा माझी पाठ दुखते ना त्या गादीने, म्हणून खाली झोपलेला आहे. तेव्हा मात्र आनंद म्हणतो की अक्षय, मला खरं सांग, नक्की काय झालेलं आहे, तुझं हे कारण मला काही पटत नाही. कारण गादीमुळे पाठ दुखत असेल तर तू खाली झोपणारातला नाही, कारण तू पहिला अक्षय कसा होता हे मला चांगलंच माहिती आहे. त्यावेळेस अक्षय म्हणतो, मी खरं सांगू का तुला. त्यावेळेस अक्षय म्हणतो की हो, तुला जे वाटतंय ते खरं आहे. त्यावेळेस आनंद म्हणतो की काय, खरंच. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, माझी मेमरी गेलेली नाही, मला सगळं आठवतंय, अगदी पहिल्यापासून सगळं आठवतंय. तेव्हा आनंद म्हणतो, मग तू का लपवलं आहेस. अक्षय म्हणतो की हे सिक्रेट आहे, हे कोणालाही सांगू नकोस, असं अक्षय बोलतो. आणि त्यानंतर अक्षय इकडे आनंदला म्हणतो की काळजी करू नको, लवकरच या सगळ्याचा मी आता इथे सोक्षमोक्ष लावणार आहे, तू फक्त मला साथ दे. आणि आनंद मग अक्षयला आता साथ द्यायला तयार होतो. आनंद म्हणतो की मी आहे तुझ्यासोबत अक्षय, असं म्हणत आनंदने आता अक्षयशी हात मिळवलेला असतो. अक्षयला खूप छान वाटत आहे. फायनली आनंद पण त्याच्याबरोबर आहे. अक्षयने आता ठरवलेलं आहे की रेवाची वाट लावायची आहे आणि रेवाची वाट लावण्यासाठी आता त्याच्याबरोबर आनंद आहे. तर दुसऱ्या दिवशी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयने आनंदला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. शशिकांत मुकादम बसलेले असतात आणि तिथे सनी येतो आणि म्हणतो की मला पैसे हवे आहेत. आणि सनी शशिकांतला पैसे मागत असतो. मग शशिकांत सनीला पैसे देतो. सनी सांगतो की मला
त्या रमाला डेटवर घेऊन जायचं आहे आणि मला त्यासाठी पैसे हवे आहेत. आणि मग ते पैसे शशिकांतकडून तो घेतो. तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि अक्षय म्हणतो की काय झालं. आणि अक्षयला शशिकांत म्हणतो की तुला त्या रमाला सांगावं लागेल की तयार हो म्हणून, कारण तुझीच इच्छा आहे ना रमाचं लग्न झालं पाहिजे. मग रमाला तूच सांगायचं आहे की तयार हो म्हणून, कारण जाण्यासाठी बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार हो म्हणून तू सांगितलं पाहिजे तिला. अक्षय म्हणतो मी सांगायचं तिला हे सगळं. त्यावेळेस शशिकांत म्हणतो हो तूच सांगायचं आहे हे सगळं, म्हणून तर तुला सांगत आहे ना. त्यावेळेस तिथे सनी आलेला असतो. सनी म्हणतो की हो. आणि मग अक्षय म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो रमाला बोलवून घेतो आणि रमाला म्हणू लागतो की रमा तू तयार हो आणि तुझ्या घरी आत्ता फोन करून सांगा, घरी जायचं आहे पहिले याला घेऊन आणि तिथं सांगायचं आहे की हा मुलगा तू पसंत केलेला आहे आणि त्याचबरोबर या मुलासोबत तुला आता लग्न करायचं आहे हे तू सांगायचं आहे. त्याचबरोबर तिथून मग हा तुला फिरायला घेऊन जाईल, मग त्याच्याबरोबर फिरायला जायचं. रमाला खूप राग आलेला असतो. रमा तिथून रागानेच निघून जाते. अक्षयने हे बोललेलं आहे, ही गोष्ट रमाला सहनच होत नाही. आणि मग अक्षय आता तिथून गेलेला असतो. अक्षयला ही गोष्ट सहन झालेली नसते, पण अक्षयने आता रमाच्या घरी फोन करून पुढची फिल्डिंग लावून ठेवलेली असते. कारण रमाने काहीही केलं तरी आता स्वतःहून मान्य केलं पाहिजे की माझं लग्न झालेलं आहे, मला कोणीही पुन्हा लग्नासाठी फोर्स करू नये असं अक्षयला वाटत आहे. थँक्यू.